जयस्वाल वाईन शॉपमध्ये चोरी करणाऱ्या भामट्यास दिग्रस पोलिसांच्या अटकेनंतर न्यायालयाने केली आणखी 2 दिवसांनी पोलीस कोठडीत वाढ। दुकान मालक माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी केला गुन्हा दाखल। दिनांक 18/2/26 रोजीची घटनेनंतर लगातार दिनांक 8/2/2026, 9/2/2026, 10/2/2026, 12/2/2026, त्यानंतर दिनांक 13/2/2026 व दिनांक 14/2/2026 रोजीच्या CCTV फुटेजमध्ये मुख्य आरोपी विजय जुगल जयस्वाल गल्ल्यातील पैसे चोरताना 3 ते 4 वेळा आढळला। तसेच त्याचा भाऊ राजू जुगल जयस्वाल हा दुकानातील माल नेताना CCTV फुटेजमध्ये कैद झाल्याने आज दिनांक 23/2/2026 रोजी दिग्रस न्यायालयासमोर मुख्य आरोपी विजय जुगल जयस्वाल यास उभे केले असता दिग्रस न्यायालयाचे न्यायाधीश BN गोडबोले यांनी 1 दिवसाच्या PCR नंतर आणखी 2 दिवसांनी पोलीस कोठडीत वाढ केली असून म्हणजे दिनांक 24/2/2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। येथील शिवाई चौक स्थित कृषी उत्पन्न बाजार समोरील माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार रामनारायण जयस्वाल व अनिल जयस्वाल या दोघा भावांच्या RR जयस्वाल नावाने देशी व विदेशी दारूचे दुकान आहे। या दुकानातील नोकर विजय जुगल जयस्वाल वय 45 राहणार देवनगर दिग्रस व त्याचा भाऊ राजू जुगल जयस्वाल वय 30 हे दोघेही चोरटे पैसे चोरताना व दुकानातील माल घेऊन जाताना दिनांक 18/2/26 रोजी CCTV फुटेजमध्ये कैद झाल्याने या घटनेची फिर्याद दुकान मालक माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल व 69 यांनी दिनांक 20/2/26 रोजी दिग्रस पोलीस स्टेशनने फिर्याद नोंद केली। त्यावरून दिग्रस पोलिसांनी आरोपी विजय जुगल जयस्वाल वय 45 व राजू जुगल जयस्वाल वय 30 यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे BNS 2023 कलम 303(2), 3/5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील मुख्य आरोपी विजय जुगल जयस्वाल यास दिग्रस पोलिसांनी दिनांक 21/2/26 रोजी रात्री 11 वाजता सुमारास अटक केली असून त्यास दिग्रस न्यायालयाचे न्यायाधीश BN गोडबोले यांच्यासमोर उभे केले असता त्यांनी दिनांक 22/2/26 पर्यंत 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। मात्र PCR संपल्याने आज दिनांक 23/2/2026 रोजी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश BN गोडबोले यांनी गुन्ह्याचे वेध लक्षात घेता त्यांनी यातील आरोपी विजय जुगल जयस्वाल यास आणखी 2 दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ करून दिनांक 24/2/2026 पर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे। मात्र यातील आरोपी राजू जुगल जयस्वाल वय 30 हा अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। यातील आरोपी विजय जुगल जयस्वाल हा गत 4 ते 5 वर्षापासून या दुकानात नोकरी करीत असून दुकान मालकाचा तो विश्वासू होता। मात्र दिनांक 18/2/26 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दुकान मालक माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल यांचे मित्र ॲडव्होकेट केशव वानखडे यांचा त्यांना फोन आला व त्यांनी फोनवरून बोलावल्याने ते दुकानातून निघून गेले। नेमका त्याचा फायदा घेत नोकर विजय जुगल जयस्वाल याने नोटाने भरलेल्या गल्ल्यातील 10 रुपया नोटाचे बंडल, 500 रुपयाच्या व 200 रुपयाच्या नोटा खिशात घाली चोरी करीत असताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाला। दुकान मालक डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल दुकानात आल्यानंतर त्यांनी गल्ला बघितला असता त्यामध्ये पैसे आढळले नाही। तसेच त्याच्यातील पैसे कमी झाल्याने गल्ला रिकामा दिसल्याने त्यांना धक्काच बसला व गल्ल्यातील पैसे कोणी घेतले अशी विचारणा त्यास केली असता त्याने मी नाही घेतले व मी चोरी केली नाही असे सांगितले। त्यानंतरही दुकान मालकाने त्यास गल्ल्यातील पैसे जसेच्या तसे वापस गल्ल्यात टाकून दे असे म्हटले तरी देखील त्याने मुलांची शपथ घेत नाकबुली दिली। त्यानंतर मात्र त्यांनी दिनांक 18/2/26 रोजीच्या CCTV फुटेजवरून तपासणी केली असता विजय जुगल जयस्वाल हा गल्ल्यातील पैसे चोरताना आढळला। एवढेच नव्हे तर हा आणखी चोरी केली याची फुटेजसुद्धा त्यांनी आणखी तपासणी केली असता लगातार दिनांक 8/2/2026, 9/2/2026, 10/2/2026, 12/2/2026 तसेच दिनांक 13/2/2026 व दिनांक 14/2/2026 रोजी पुन्हा गल्ल्यातील 3 ते 4 वेळा पैसे चोरताना आढळला व त्याचा भाऊ आरोपी राजू जुगल जयस्वाल हा दुकानातील माल नेत असताना आढळला। CCTV फुटेजमध्ये कैद झाल्याने ही चोरीची घटना उघडकीस आली। नोकर विजय जयस्वाल हा 4 ते 5 वर्षापासून दुकानात नोकरी करीत असताना
दरम्यान त्याने अनेक वेळा असेच पैसे काढल्यावरून ही चोरी लाखोच्या रुपयामध्ये करण्यात आली असून या पैशाची व मालाची चोरी करून त्याने दुकान मालकास लाखो रुपयाचा चुना लावल्याचा संशय व्यक्त होत आहे. या दरम्यानमध्ये CCTV फुटेजचे ऑटोमॅटिक डिलीट झाल्याने पुरावे मात्र उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र आज रोजी 21 दिवसाच्या आतील दुकानातील CCTV फुटेज कॅमेऱ्यातील तपासणी केली असता तो चोरी करताना आढळला व त्याचा भाऊ माल नेताना आढळला. यातील मुख्य आरोपी विजय जयस्वाल यास पोलिसांनी 21/2/26 रोजी रात्री 11 वाजता सुमारास अटक केली असून त्यास दिग्रस न्यायालयाचे न्यायाधीश BN गोडबोले यांच्या समोर उभे केले असता न्यायालयाने दिनांक 22/2/26 पर्यंत त्याला 1 दिवसाचा PCR दिला होता. मात्र PCR संपल्याने दिग्रस पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी मुख्य आरोपी विजय जुगल जयस्वाल यास दिग्रस न्यायालयाचे न्यायाधीश BN गोडबोले यांच्यासमोर आज दिनांक 23/2/26 रोजी उभे केले असता न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता आरोपीस आणखी 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केली आहे. म्हणजे दिनांक 24/2/2026 पर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे, जेणेकरून पोलीस त्यांचा शोध घेऊन किंवा तपास पूर्ण करू शकेल. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेश लाखरे करीत आहे. परंतु माजी न्यायाधीश डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल यांनी या घटनेची चोरी आणि घटनेचे सविस्तर वृत्त आपबीती त्यांनी यावेळी सांगितली आहे.